या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे। दुसरीकडे सोलापूर शहर भाजपमध्ये अंतर्गत संघर्षालाही उधाण आल्यामुळे गटबाजीचं राजकारण चालू आहे। या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री 11च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, अजित पवार गट आणि शिंदे सेनेच्या 25हून अधिक जणांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला। यामध्ये 2 माजी उपमहापौर पद्माकर काळे राष्ट्रवादी, दिलीप कोल्हे शिंदे सेना यांच्यासह माजी सभागृह नेते सुरेश पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, कल्पना क्षीरसागर या माजी नगरसेवकांचा समावेश होता। सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मुद्देमाल निर्गती करण्याबाबत अंमली पदार्थ नाश समिती स्थापन केली होती। समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये दाखल असलेल्या अंमली पदार्थ विषयक गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थ मुद्देमालाची न्यायालयासमोर इन्व्हेंटरी पंचनामा होऊन न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अभिप्राय प्राप्त झाला। अशा एकूण 12 पोलीस ठाण्यांकडील 19 गुन्ह्यांमधील एकूण 998 किलो 526 ग्रॅम किंमत रुपये 1,78,76,020 रुपये किमतीच्या गांजाची निर्गती करण्याबाबत पूर्वतयारी करण्यात आली होती। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपाधीक्षक शिरीष हुंबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, वजन मापन निरीक्षक MR कांबळे, प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अभिजित लोहिया, रासायनिक विश्लेषक विलास ठाणगे, वैज्ञानिक सहाय्यक राहुल पाटील यांच्यासह समितीची बैठक पार पडली। हा सर्व गांजा समितीच्या समक्ष महापालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोत जाळून नष्ट करण्यात आला। प्रभाग क्रमांक 6 मधील लक्ष्मी पेठेतील न्यू लक्ष्मी चाळीतील लोकसेवा गणपती मंदिर इथं लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये मोफत रक्त तपासणी, थुंकी तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, एक्स-रे तसंच गोळ्या, औषधोपचार, तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन देण्यात आलं। या उपक्रमात 9 डॉक्टर्स आणि कर्मचारी वृंद सहभागी होता। या शिबिरात एकूण न्यू लक्ष्मी चाळीतील 49 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। हे शिबिर घेण्याचं मंडळाचं 4थं वर्ष होतं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार आदित्य शैलेंद्र माने वय 23 राहणार न्यू थोबडेमळा देगाव रोड सोलापूर आणि समर्थ प्रवीण कांबळे वय 24 राहणार औसे वस्ती आमराई सोलापूर हे दोघे गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं जीवघेण्या घातक शस्त्रांनीशी फिरून घातक शस्त्रांनी इच्छापूर्वक जबर दुखापत करणं, गैरकायद्याची मंडळी जमवून मारामारी करणं, जबरी चोरी, खंडणी मागणं, तडीपार आदेशाचा भंग करणं, धाकदपटशा दाखवणं, दगडफेक करणं, घातक शस्त्रांनी धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आले आहेत। आदित्य माने याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत, तर समर्थ कांबळे याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळं त्यांच्या गुन्हेगारी कृत्याला प्रतिबंध करण्यासाठी दोघांवर MPDA अधिनियमान्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याची बजावणी करून दोघांची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहात करण्यात आली। ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, फौजदार चावडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे, MPDA पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली। सोलापूर शहरालगतच्या सर्व ग्रामीण भागामध्ये पुराच्या पाण्यानं थैमान घातलेलं असताना
उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील जिल्हा परिषद शाळा पुराच्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडून गेली आणि शाळेचं खूप मोठं नुकसान झालं. शाळेला पुनर्अस्तित्व प्राप्त करून देण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. ही माहिती सोलापूर लॅब टेक्निशियन संघटनेला समजल्यानंतर त्यांनी शाळेशी संपर्क साधून त्यांना काय काय गोष्टी आवश्यक आहेत याची विचारणा केली आणि यादी बनवून घेतली. त्याप्रमाणे सर्व वर्ग स्वच्छ करण्यासाठी लागणारं साहित्य, उदाहरणार्थ झाडू, खराटा, फिनेल, ब्रश, डस्टबिन, छोटे 6, मोठे 2, केरभरणी, 500 लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी, एक ग्रीन बोर्ड, एक सिलिंग फॅन, सर्व विद्यार्थ्यांना लागणाऱ्या चित्रकला वह्या, चित्र रंगवण्यासाठी लागणाऱ्या रंगपेट्या, 10 महापुरुषांचे फोटो, असं सर्व साहित्य सोलापूर लॅब टेक्निशियन संघटनेच्या वतीनं शाळेला भेट देण्यात आलं. माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना इथं सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, कारखान्याच्या 10,000 टन विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ, पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात CBG उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलं. यावेळी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मुख्यमंत्री निधीसाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.